नस दबते तेव्हा हा गुडघा इथे दुखतं, आपलं मांडीला दुखतं. तसंच L2 नावाचं जेव्हा आपली नस दबलेली असते तेव्हा ही पाय पूर्ण दुखतो. म्हणजे हा पूर्ण पाय, म्हणजे ती नस दबल्यावर आपल्याला चालता येत नाही जास्त, लपकतो पाय आपला. हा, लपकतो पाय. बघा आता सर्वांचं जे गुडघे दुखी म्हणतो की नाही, त्यांची L1, L2, L3, L4, L5 ह्या नसा काय हो झालेले असतात, चॉकअप झालेले असतात. मग L1 मांडी दुखणं, L2 हा भाग दुखणं, L3 म्हणजे ही इकडची बाजू दुखणं, L4 म्हणजे हा बाजू दुखणं आणि L5 म्हणजे तुमची टाच आणि तुमचा जो म्हणतो ना आपण, हे काय म्हणतो याला, घोटा दुखतो. म्हणजे एका मागे एक हे दुखणे आपले चालू होतात ज्या वेळेला L1, L2, L3 नावाचे. बघा आता L3 आपण असं सुद्धा करू शकत नाही, एका वेळेत पाय सुद्धा आपण करू शकत नाही. L4 L4 म्हणजे ही पूर्ण साईज दुखती का कोणाकोणाची? दुखती ना. ही पूर्ण जी आहे L4 जर असेल तर मान आपल्या गुडघ्याचा हा भाग, हे जे म्हणतो ना एक साइड, इथून गुडघ्यापासून एक साइड आणि ही साइड L2 नावाची दुखती आहे. बघा एक साइड तुम्ही भरपूर जण म्हणतात मॅडम आम्हाला इथं पल्स पॅड लावा. हा, ही साइड ही पूर्ण दुखणं म्हणजे L3 नावाची ज्यावेळेस आपली कमरेमध्ये नस दबलेली असते त्यावेळेस हा पूर्ण भाग दुखतो. L2 ही साइड, L3 ही साइड. बघा भरपूर जणांचं ही साइड म्हणतात, मॅडम म्हणतात हे ह्या साइडला लावा. दुखतं की नाही? ही साइड, ही पूर्ण, ही साइड हा, ही साइड म्हणजे L3 नावाची जी तुमची नस आहे, L2 नावाची जी नस आहे ती पूर्ण तुमची चॉकअप झालेली असते. आणि ती फक्त इथे चॉकअप झालेली असते का? नाही, ती आपल्या इथे कळ लागते, कमरेमध्ये